महाभारताचं युद्ध जे संपवलं ते अश्वत्थामेने संपवलं. एकही माणूस त्यांनी ठेवला नाही. त्या रात्री पांडव जरी असते तरी अश्वत्थामेने सोडले नसते. आजही जसं म्हटलं आहे की अश्वत्थाम्याची जखम आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत कलियुग आहे. जखम अश्वत्थाम्याची थांबली की कलियुगाला लाटा सगळ्या चारी बाजूने घेरून घेतील. हे देखील कुठेतरी व्यासांनी म्हटलेलं आहे. टेलिव्हिजननी मला सांगशील तर मी दूरदर्शनला एक अल्बम नावाची जयवंत दळवींच्या कादंबरीवर सिरियल गेली होती. ती सिरियल पु ल देशपांडे बघायचे. आणि एपिसोड झाला की अरे आम्हाला गावात नेलंच बरे घरे असा एक फोन यायचा. पहिल्या प्रयोगाला एक सर्वसामान्य दिसणारी बाई आली होती. म्हणजे अशी फार हायर मिडल क्लास किंवा जललोर असे ना सर्वसामान्य. तिने नाटक पाहायला 500 रुपये दिले मला आणि मला म्हणाले कादंबरी मी वाचली आहे त्यापेक्षा नाटक मला जास्त अंगावर आलं. हे माझ्याकडून तुम्हाला भेट घेऊन ठेवा. चूक अशी नसते. अजाणतेपणी कधी माणूस चुकतो काय होतं. पण ते कर्म कुठेतरी आपल्या मागल्या जन्मामध्ये धरलं जातं किंवा मागल्या जन्मातलं जे संचित आहे ते ह्या कर्मामध्ये ऍड होतं आणि अधिक आपण भोग भोगत राहतो. महाभारताचा शेवट लिहिला पण ज्याच्यामुळे महाभारत घडलं की तो नसता तर महाभारत घडलं नसतं. भीष्म कुठे आहे. मग भीष्म लिहिल्यावर भीष्मांचा अभ्यास केला. पुन्हा तो पुरावास ठाणे करेपर्यंत भीष्म लिहिला. पण हे लिहून झाल्यानंतर मी विचार केला की हे सगळं झालं पण जिने महाभारत घडवलं ती द्रौपदी कुठे आहे. मग द्रौपदी लिहिली. आता माझ्या अर्थाने खऱ्या अर्थाने महाभारत माझ्या तर्फे स्टॉप झालाय. कुणाच जो काही दर्जा खाली 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 जात चाललाय. लेखन नाही सकस लेखक मिळत नाही. चॅनल सांगतात हे तुम्ही करणार असाल तर कशासाठी करता रे. प्रत्येक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी द्वादशीला अश्वत्थाम्याची यात्रा भरते. लाखो भाविक एक छोट्याशा पायवाटेवरून चढतात त्याचा आशीर्वाद घेतात आणि धनत्रयोदशीला शेती करायला लागतात आदिवासी. माझ्यासोबत अत्यंत चिरतरुण आणि खऱ्या अर्थानं उमदा आणि तितकाच धडाडीचा असा एक कलावंत आहे जो लेखक अभिनेता नाटककार कलावंत म्हणून त्याने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातली जिगर. आणि आजही फक्त वयाचा आकडा सांगतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल अवघं 84 आहे. पण जी धडाडी आणि ज्या पद्धतीची उत्साह एनर्जी सळसळता असं असणारं एक व्यक्तिमत्व चैतन्य मूर्ती खरं म्हणता येईल. अशोक सवळ माझ्यासोबत आहेत. नमस्कार. अशोक बघा या सगळ्यात म्हणजे ज्या पद्धतीचं तुझा उत्साह आहे ना त्यासाठी सॅल्यूट. म्हणजे ॲट द एज ऑफ 84 नवीन नाटक करावं. ती स्वतःची कादंबरी वेगळ्या अर्थाने लिहावी. 26 मराठीतली नाटकं 27 गुजरातीतली नाटकं साधारण 2-2.5 एपिसोडच्या वर केलेलं लिखाण आणि कादंबऱ्या आणि 700 पानं 600 पानं सगळी एकापेक्षा एक. आणि त्यातही पौराणिक कादंबऱ्यांना तू दिलेला तुझा असणार एक वेगळा. मग भीष्म असेल द्रौपदी असेल अश्वत्थामा असेल ह्या पात्रांना तू दिलेलं एक वेगळं आमच्या समोर आणलेलं एक वेगळं अस्तित्व आहे. त्या सगळ्या गोष्टीबद्दल तुझ्याशी बोलायला आवडेल. पण निमित्त आता नाटकाचं आहे. तू ही एनर्जी सगळ्यात पहिल्यांदा येते कुठून. ॲट द एज ऑफ 84 अश्वत्थामाची भळबळती जखम घेऊन तू येतोयस. काय सांगशील. काय छान बोललास तू. अरे खरंच अश्वत्थाम्याची भळबळती जखम ही प्रत्येकातच आहे रे. आपण एक जखम घेऊन फिरत असतो. 9वी आवृत्ती संपली माझी याची म्हणजे संपेल आता. आणि पॉडकास्ट झाला त्याचा. जे माझ्याबरोबर आता जे नायिकेचं काम करतंय तिनेच तो पॉडकास्ट केला. तो 2.25 लाखाच्या वरती गेला. आणि अनेकांच्या सजेशन वर्षापासून येत होता की नाटक करावं याच्यावर नाटक करा. आणि ते एक डोक्यात आलं आणि म्हटलं नाटकासाठी काय अश्वत्थामा महत्त्वाचा घेता येईल जो आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा असेल.
वा. की आपलं कर्म उत्तम नसेल तर काय होऊ शकतं, मग तो अश्वत्थामाच होऊ शकतो. खरंय. तर तसं आपण करूया नको, आपण अधिक चांगलं वागूया, मनुष्य धर्म पाळूया. माणसाने माणसाला जसं आपण नेहमी बोलतो की छान त्याला रिस्पेक्ट देऊन वागूया. मग तो लहान मोठा हा प्रश्न येतच नाही रे. शेवटी माणूस माणूस आहे आणि माणसाने माणसासारखं वागावं. अश्वत्थामा तेच शिकवतोय, त्याचा जो पश्चाताप आहे तो तोच शिकवतोय की तो कृष्णाला सांगतोय की अरे तर ठीक आहे, मला नाही, मी माझं हे पाप प्रचंड आहे, पण त्यातून मला एक सद्बुद्धी दे. शंकराला प्रार्थना करतो तेव्हा सांगतो मला सत्कार्य करू दे, मला धर्म शिकव, मला धर्माचरण कसं करायचं शिकव, सद्धर्म कसा सांगायचा लोकांना तो शिकव. आणि मग कुठेतरी कृष्णाच्या भगवद्गीतेवर येतो. तेव्हा तो म्हणतो की हे कर्म तुम्ही करा हो, मी जे केलं ते तुम्ही करू नका, असं चुकू नका, नाहीतर ही भळभळती जखम सतत तुमच्या कपाळावर तुम्हाला भोगावी लागेल. आणि त्याचा जो काही वेदना आणि त्याची आग आहे ती फार कठीण आहे. दाह आहे तो. दाह आहे तो सगळा. ती लाही जी होते शरीराची, पश्चातापाची आहे ती पश्चातापाची भळभळ आहे सगळी त्याची. आणि आता तर त्याचं ते एक सतत आहे, म्हणजे त्याला आशीर्वाद मिळूनही ती भळभळ चालू आहे, ती वणवण चालू आहे आणि ती रखरखही चालू आहे, कारण तो शाप आहे त्याचा. निश्चित ह्या सगळं उभं करत असताना आपण लिहिलेलं नेमकं काय, त्यातला निरक्षीर विवेकाने ते हे नाट्यमयरित्या सादर होऊ शकेल आणि त्यातला तो भाग काढून टाकणं असतं, हे किती तापदायक आणि त्रासदायक आहे. हो, खरंच म्हणतोय मी. कसं आहे बघ, तुला एक त्याच्या संभ्रमावस्थेची, त्याच्यामध्ये असलेल्या संभ्रमावस्थेमध्ये तो शोधतोय स्वतःला, कुठे मी कोण आहे हे मला, म्हणजे मला स्वतःला जर आहे तर मला संभ्रमावस्थेतून बाहेर काढा, मी कोण आहे मला सांगा. हा जो त्याचा फील आहे सुरुवातीपासून, आणि जेव्हा त्याला जाणीव होते की मी कोण आहे, त्याच्यानंतर मी काय केलं पाहिजे, तर मी हे सगळं केलं आहे तर नुसती कृष्णाकडे मुक्ती मागून चालणार नाही, तर मला काहीतरी मानवजातीसाठी केलं पाहिजे. आणि मग मी तुला शेवट सांगत नाही की त्याचा शेवट वेगळा एकदम अंगावर येतोय की तो जेव्हा असं वाटतंय की नाही मला इथे हे भोगणं माझं आलंच. आणि आपल्या प्रत्येकाची काही म्हण, आपली चूक अशी नसते, अजाणतेपणी कधी माणूस चुकतो, काय होतं, पण ते कर्म कुठेतरी आपल्या मागल्या जन्मामध्ये धरलं जातं किंवा मागल्या जन्मातलं जे संचित आहे ते ह्या कर्मामध्ये ॲड होतं आणि अधिक आपण भोगत राहतो. मग तो मलाच का असा प्रश्न विचारू नये. काय आपण केलंय याचं आपल्याला आठवत नसतं. आज आपण एका धुंदीत पुढे जेव्हा जात असतो आणि मग जो पश्चाताप आपल्याला होतो की नाही अरे हे करायला नको होतं मी, तर ह्याच्यापेक्षा काहीतरी मी चांगले करू शकलो असतो. भले माझ्याकडे 4 आणे आहेत रे, 2 आणे मी कोणाला तरी देऊ शकतो. ती भावना महत्वाची, ती भावना महत्वाची आहे. तर ते अश्वत्थाम्याचं आहे की मला काय करता येईल की मी असा विकलांग अवस्थेत आहे, सतत रक्ताची भळभळ वाहते आहे माझी, तर त्यातून मी काय भलं करू शकतो, तर तो करण्याचा प्रयत्न करतो. मला लोकांना हेच सांगायचं आहे. एक आपण सिम्बॉल घेतला तो, तरी तुमच्या एक प्रत्येक कर्माचं फळ एक अशा पद्धतीने आपल्याला दिलं जातं आणि मग त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. आणि मग त्यातून किती बाहेर पडू आपण याचीही गॅरंटी नाही, शाश्वती नाही. कुठल्या जन्मात पडू ही शाश्वती नाही. पण आजही जसं म्हटलं आहे की अश्वत्थाम्याची जखम आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत ही कलियुग आहे. जखम अश्वत्थाम्याची थांबली की कलियुगाला लाटा सगळ्या चारी बाजूने घेरून घेतील. हे देखील कुठेतरी व्यासांनी म्हटलेलं आहे. या सगळ्यात अश्वत्थामाबद्दल पहिल्यांदा आकर्षण कधी वाटलं? कारण ते आभाळ भीष्मांचं होतं, द्रौपदी काल आज आणि उद्या, नंतरच्या ह्या सगळ्यात, पण अश्वत्थामा एक खूप जवळची व्यक्ती. आणि जवळची म्हणजे यासाठी ती व्यक्ती, अरे वयाच्या 5व्या वर्षी मी माझ्या काकांच्या मांडीवर बसलो असताना तो महाभारतातल्या गोष्टी सांगत आणि अश्वत्थामा सांगितला त्यांनी. मला जेव्हा माझ्या डोक्यामध्ये अश्वत्थामा तेव्हा कुठेतरी बसला की अरे, मग नंतर मी वाचत गेलो महाभारतात. त्यावेळेला आपल्यावर संस्कार हेच होते ना, रामायण महाभारत असे. ते वाचत गेलो तर संबंध महाभारतात अश्वत्थामा कुठेच नाही, इथे बसलाय तिथे बसलाय. मग ह्या माणसाला असं कारण का झालं की ह्याने सगळं महाभारत संपवलं, महाभारताचं युद्ध संपवलं. द्वापारयुग कृष्णाच्या मृत्यूनंतर संपलं, म्हणजे त्याचा जो काही त्यांनी हे केला अवतार त्याचा संपवला. पण महाभारताचं युद्ध जे संपवलं ते अश्वत्थाम्याने संपवलं. एकही माणूस त्यांनी ठेवला नाही. त्या रात्री पांडव जरी असते तरी अश्वत्थाम्याने सोडले नसते.
कारण जेव्हा अश्वत्थामेनं नारायणास्त्र सोडलं होतं ते कृष्णाने सांगितलं शरण जा त्याच्या अस्त्राला, सगळेजण मराल तुम्ही. कृष्ण तिकडे समोर होता म्हणून कृष्ण सगळी पांडवसेना वाचवू शकला. आता तो भाग वेगळा येईल की वसुंधरेला काय वाटत होतं, भार कमी करायचा पृथ्वीचा कसा. पण आता आपलं कलियुग सुरू होऊन काही खूप वर्ष झाली नाही, अजून 1,00,000 वर्ष कलियुग जाणार आहे. तेव्हा आत्ताचं पापाचरण म्हण किंवा काय म्हण किंवा एकूणच सर्व बाजूनी आता मी तुला याच्यामध्ये कृष्णाने जी भगवद्गीता सांगितली, कृष्णाने अनुगीता पर्व पण सांगितलेलं आहे, जे द्रौपदीमध्ये मी लिहिलं आहे, आणि भीष्मामध्ये मी लिहिलं आहे राजधर्म कसा पाळाल. मग राजधर्मामध्ये तुझा मनुष्यधर्मही आला. तर हे सगळे वेगवेगळे आहेत जे माणसाला खूप उपदेश करायची गरज नाही रे. साध्या गोष्टी रूपाने जर आज आमच्या पिढीला सांगत गेलो ना, ते आमची पिढी वेगळी दिसेल रे. पण ह्या सगळ्यात तुझा अभ्यास, तुझं संशोधन काय असं वाटलं की इथून आपण लिहायला या टप्प्यावर सुरुवात करावं, जे आत्ताच्या घडीला मार्गदर्शकही असेल, पौराणिक काळाचा संदर्भही असेल आणि तरीही ते समकालीन असेल. समकालीन असेल. समकालीन त्यासाठी मी ड्रॅमॅटिकली बरं घेतली. मी नाटककार असल्यामुळे ते घेऊ शकलो आणि मग ती कादंबरी विशेष वाचनीय झाली. आता गंमत, मग पहिल्या प्रयोगाला एक सर्वसामान्य दिसणारी बाई आली होती, म्हणजे अशी फार हायर मिडल क्लास किंवा लोअर अशी ना सर्वसामान्य. तिने नाटक व्हायला 500 रुपये दिले मला आणि मला म्हणाले कादंबरी मी वाचले त्यापेक्षा नाटक मला जास्त अंगावर आलं, हे माझ्याकडून तुम्हाला भेट घेऊन ठेवा. आणि ते ती इतकी मला मोलाची वाटली की किती बिचारीनी काय असेल तिचं असेल माझं रिलेशन. हा भाग महत्त्वाचा आहे की आपण जे लिहितो ते कुठल्या अंकाने लिहितो. आता हे लिहिताना जेव्हा मी विचार केला, फॉर एक्झाम्पल आता अश्वत्थामा जेव्हा मी लिहित गेलो, 25 वर्ष मी रिसर्च केला. अश्वत्थामाच्या अस्तंबा पर्वत नंदुरबारपासून 90 किलोमीटरवर आहे, तिथे मी 4 दिवस राहिलो. तुझा माझा कॉमन मित्र रमेश उधारेने मला तिथे नेलं नंदुरबारला. रमेश आज जिवंत नाही, पण रमेशने मला माझ्यावर खरंच उपकार केले की तिथे नेलं, 4 दिवस राहिलो. नॉट दॅट की तिथल्या सगळ्या परिस्थितीशी मी मिसळून गेलो आणि ते अनुभव मी घेतले. कुठून उतरतो, कुठून जातो, मागून कसं आहे, कुठलं गाव लागतं, कशा, आणि मग त्या मॅपवर मी अश्वत्थाम्याला शोधत गेलो. पण जेव्हा मला रमेशने हा दिला तेव्हा मला अश्वत्थामा लिहायची हे आली रे. कारण 18 खंड मी वाचले महाभारताचे. अश्वत्थामा मला तरी कुठे मिळालं. पण जिथे जिथे अश्वत्थामा बसला, आता तू आणि मी नुसतंच काय गप्पा बसलो तर काय गप्पा मारूच ना काहीतरी. दुर्योधनाकडे जर अश्वत्थामा बसला तर नुसताच काय गप्पा बसला नाही, काहीतरी तो मत देईल की नाही, गुरुबंधू आहे तो. तर हा असा तो ड्रामॅटाईज मी करत गेलो आणि तो लोकांना फार आवडला आणि तो अश्वत्थामा लोकांनी डोक्यावर घेतला. या सगळ्यात एक साधारण मला आठवतंय, नाट्यसंमेलनाला आपण एक 20-25 वर्षापूर्वी होतो, त्यावेळेला तुमच्या मनात हा विषय आला होता आणि याचं तुम्ही त्यावेळेला सांगितलं. त्या वेळापासून माझ्या डोक्यात अश्वत्थामा 2000 म्हणजे मी 75व्या वर्षी अश्वत्थामाचं प्रकाशन झालं. नाही 75 त्याच्या आधी डॉक्टर वांशेलकरांच्या हस्ते. मग ते परत एक आणखीन एक म्हणजे माझे बंधूसारखे बालपणीचे मित्र डॉक्टर, त्यात म्हणजे अश्वत्थामा लिहिल्यावर तू म्हणशील मी म्हटलं आता बस झालं, आपण काय लिहू शकणार नाही आता वगैरे. तर माशेलकरने मला इन्स्पायर केला, अरे तू का लिहित नाही आहेस, लिहायला पाहिजे, एवढं छान पुस्तक लिहिल्यावर परत तू. एक 2-3 वर्ष मध्ये गेली होती. मग मी ह्यानी घेतल्यानंतर मी त्याच्या गणपतीकडे बघत बसलो, दर गणपतीला भेटतो आम्ही. आणि मला सुचलं की अरे महाभारताचा शेवट लिहिलास, पण ज्याच्यामुळे महाभारत घडलं की तो नसता तर महाभारत घडलं नसतं, तो भीष्म कुठे आहे. मग भीष्म लिहिला, भीष्मांचा अभ्यास केला पुन्हा तो प्रवास ठाणे करेपर्यंत भीष्म लिहिला. पण हे लिहून झाल्यानंतर मी विचार केला की हे सगळं झालं, पण जिने महाभारत घडवलं ती द्रौपदी कुठे आहे. मग द्रौपदी लिहिली. आता माझ्या अर्थाने खऱ्या अर्थाने महाभारत माझ्या तर्फे स्टॉप झाला आहे. पण हे सगळं आणखीन एक विभूती आहे जिचं नाव आहे भगवान परशुराम, ते लिहितोय मी आता. असं काहीतरी करतो रे. आणि मग ती तुझ्यासारखे मित्र भेटतात जे मला पॉझिटिव्ह ऊर्जा देतात, ज्यांच्यामुळे मी आज करू शकतो. हे नाही तर कुठे रे. आपण शेवटी हेच घेतो ना, सकारात्मकता घेतो जास्तीत जास्त आणि पुढे जातो. ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल तुम्ही इतका काळ पाहिलाय, बदलणारी स्थित्यंतर पाहिली, माध्यमांतर पाहिलंय. हे सगळं करत असताना सतत स्वतःला त्या काळाशी सुसंगत ठेवणं, कस्टमाइज करून घेणं आणि प्रवाही राहणं,
ह्यामागे नेमकं काय बदललं आणि काय स्वीकारलं असं तुम्हाला वाटतं? मी तुला खरं सांगू, जसा जसा काळ बदलत गेला, मुलांच्याकडून जे काही मला संस्कार मिळत गेले की मुलांची काय आत्ता हे आहे बेसिकली, तर ते संस्कार घेत 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 मी त्यांच्या बरोबरीने जायला लागलो. म्हणजे बऱ्याच वेळा ते म्हणायचे तू कॉम्पिटिटर म्हणून आमच्या समोर उभा राहतो. हे महत्वाचं आहे. तर ते मी स्वीकारत गेलो. जे चांगलं आहे ते स्वीकारत गेलो, जे मला नाही आवडलं ते उपदेश करत गेलो. हे असं करू नका रे, असं करून बघ, हे असं करून बघ. आणि मग त्यातून आपल्याला काय मिळतं, पॉझिटिव्हिटी किती मिळते हे महत्वाची आहे. पण आयुष्यातला संघर्षही तुमच्या फार मोठा आहे. खूप मोठं आहे. अरे खूप, म्हणजे मी अश्वत्थामा जे म्हटलंच तरी चालेल, एवढा Absolutely. अश्वत्थामा, एवढा संघर्ष मी केलाय. स्वतःचं वैयक्तिक सगळं इतकं हे आहे ना, पोस्ट 90s मधला काळ आहे जो तुमच्यासाठी my बाप God. म्हणून तुम्हाला फार 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 त्रासदायक, त्रासदायक. वेदनादायक आहे. म्हणजे त्याची आठवण काढली तरी मी ढसाढसा रडेन, इतका तो आहे. आणि त्या वेदना मी सहन केल्या, म्हणून अश्वत्थाम्याच्या वेदना मी सहज मांडू शकलो. का अश्वत्थाम्याला काय झालं असेल, म्हणजे एवढा जेव्हा तो गेला, लाखो लोक जेव्हा असे ओरबाडून जनावरासारखे त्यांनी मारले, तेव्हा काय झालं असेल, मी मारला नाही, पण मी प्रत्येक वेळेला मारला गेलो. त्या वेदना माझ्याकडे आजही आहे तिथे. आपलीच माणसं जेव्हा आपल्याला मारतात तेव्हा खूप वाईट वाटतं रे, की नाही मी तुझ्यावर एवढा विश्वास टाकला आणि तू असं माझी ब्रुटस डाऊ यू टू. ह्या सगळ्यात आयुष्यातला खडतर टप्पा तुम्हाला कोणता वाटतो, जो तुम्हाला कस्टमाइज करताना खूप त्रास झाला, खरं त्याच्याशी सांगू जुळवून तुला, घेणं? माझ्या आयुष्यामध्ये असं कधी सरळ आयुष्य आलंच नाही रे, ते खडतरच आयुष्य आलं ते. तर त्याच्यावर मी मात करत 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 मी आज अश्वत्थामा पण करतोय. खरं वयाच्या 84 वर्ष. 84 वर्षी. कुसुम मनोहर लेलेसारखं इतकं वेगळ्या हो, धाटणीचं नाटक जे हो. एक पर्व बदलून गेलं त्यावेळेला गळरंगासाठी किंवा वेगळंच लोकांना. कारण सुकन्या मोने, संजय मोने, गिरीश त्यांचा गॉडफादर आहे मी. त्याला म्हटलं मी वडील म्हणून बोलवत जा मला. त्यांचं नशीबही बदललं ना त्यामुळे. Absolutely. त्यांनाही लोक त्या नाटकामुळे जास्त ओळखायला लागली. म्हणजे ते पर्सनली पिक्चर करत होते, सिरियल करत होते, व्हॉट एव्हर मे बी, पण नाटकामुळे अधिक ओळखायला लागले ते. आणि त्याने त्या काळातला एक अख्खा काळ व्यापून राहिला. आणि ते 500 जे काही प्रयोग झाले, जवळजवळ हाऊसफुल 400-450 प्रयोग हाऊसफुल झालेले होते ते. हा तर वेगळा. तर तो मागचा जनरली मी तुला सांगू, मी नाही रमत रे. आज काय, आत्ता काय करता येईल मला, तो विचार करत बसतो. त्याच्यात रमलो असतो तर मग म्हातारा झालो असतो मी, आणि मी म्हातारा होऊच शकत नाही. सर्वात मोठं असा मनात राहावा असा कोणता क्षण रंगभूमीने किंवा टेलिव्हिजनने या सगळ्या कालखंडाने दिला असं तुम्हाला वाटतंय? टेलिव्हिजननी मला सांगशील तर मी दूरदर्शनला एक अल्बम नावाची जयवंत दळवींच्या कादंबरीवर सिरियल केली होती. ती सिरियल पु ल देशपांडे बघायचे. आणि मग एपिसोड झाला की अरे आम्हाला गावात नेलंच बरं वगैरे असा एक फोन यायचा. आशालताकडून त्याने नंबर घेतला, आशालता त्याच्यात काम करायची. तर तो एक आयुष्यातला असा क्षण होता. असे अनेक क्षण आलेत रे की जे जगवतात आजही. आपल्याला बरं वाटतं की कोणाची तरी थाप पडली आहे, चांगलं गेलं आहे. आणि ती जर पुलंसारख्या जाणकार व्यक्तिमत्वाच्या. आता हे पण अभिनयाकडून लिहावं म्हणजे तुमचा अभ्यास व्यासंग हा तितकाच मोठा आहे, पण हे ट्रान्झिशन कधी झालं आणि कसं वाटलं की हे गंमत तुला सांगतो. मी मूळ क्रिकेटर, माझा आजही पॅशन क्रिकेट आहे. अमितचंही तेच आहे. हो, म्हणजे मीही रात्री काही झालं तरी मॅच बघितल्याशिवाय न झोपणारा माणूस. एकाएकी काय झालं, 30-35 झाल्यानंतर क्रिकेटला एक पाय पुढे सरकेत ना, हे नाही. आपण जर त्याला 100% एखाद्या गोष्टीसाठी देऊ शकत नसू, तर ती गोष्ट अर्धवट करून आपली जागा अडवून ठेवण्यापेक्षा दुसऱ्याला पुढे येऊन जागा दे बाबा, तू घे. तर ते करता करता काय झालं, लहानपणापासून माझे आजोबा नाटकात काम करायचे, काका नाटकात काम करायचे. नाटक कुठेतरी होतं. म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी मी बेबंदशाहीमध्ये छोटा शिवाजी केला होता. मग ते एक कुठेतरी होतं, पण पॅशन अशी नव्हती रे की ते नाटक करावं. क्रिकेटची जशी अरे क्रिकेट आतून जे होतं ते नव्हतं. पण मग नाटक करता करता मग नाना वाटेकर आणि मी एक नाटक करत होतो, शहजादा. ते करताना शिवाजी मंदिरच्या खाली आलो आणि पणशीकर शोधतायत म्हणून मला निरोप मिळाला. ते मित्र होते, मी त्यांच्याकडून सेट वगैरे हौशी नाटकासाठी आपण गणपतीत वगैरे करतो ना, नाही तसे. आणि त्यांनी मला तो दिला होता. तर ते शोधत होतो आणि पुत्रकामेष्टी नाटक मिळालं. मग व्यावसायिक नाटक मिळालं.
तेव्हा काय व्हायचं, मी सुधा करमरकर आणि प्रभाकर पणशीकर आम्ही प्रयोग संपला पण किंवा मधल्या जो वेळ असेल ना त्याच्यावर छान छान कादंबरीवर गप्पा मारायचो, काय वाचलं साहित्यावर गप्पा मारायचो. आणि मग डोंगर म्हातारा झाला ह्याच्यावर आमची चर्चा झाली तर पंत म्हणाले, अरे त्या अनिलला सांगतो लिही नाटक लिहित नाही आहे. माझ्या डोक्यात आलं, ह्यांना न सांगता मी नाटक लिहायला घेतलं आणि मी पहिलं वर्ष 2 वर्षांनी लिहिलं. आणि पणशीकरांना वाटतं मी नाटक लिहिलं आहे. काय सांगतोय, डोंगर, अरे वा छान छान छान. वाचायला घरी आले स्वतः ते आणि सुराताई, ऐकलं. मला म्हणाले फार प्रायोगिक झालं आहे, सूत्रधार वगैरे, व्यावसायिकला हे चालणार नाही. मग पुन्हा लिहिलं व्यावसायिक. मग तेव्हा चित्तरंजन कोलटकर सगळेजण आम्ही सोलापूरला दौरा होता तिथे वाचन केलं. नाटक झालं म्हणाला. पण कोलटकरांनी परत एक काढली. बापू म्हणाले, अरे ह्याच्यातला जो व्हिलन रतुशेठ मगनशेठ आहे तो कुठे आहे. म्हणजे माझे गुरु बघ केवढे आहेत. एक नाटक लिहायला घेतलं तेव्हा. आणि मग ते लिहून नाटक जेव्हा रिझर्व्ह बँकेनी कॉम्पिटिशन, ते 25 वर्ष झाली होती बँकेला, तर बँकेने नाटकाची कॉम्पिटिशन आणि माधव मनोहरांनी माझ्यावर रक्काना भरून लिहिलं होतं. डोंगर म्हातारा झाला लेखक म्हणा. तर माधवरावांनी ते लिहिलं आणि मी भेटलो त्यांना. तेव्हा त्यांना मी म्हटलं की माधवराव नाटककार आणि कादंबरीकार, म्हणाला नाटक करा वेगळाच, कादंबरी करा वेगळाच. नाटक लिहिताना आता कादंबरीमध्ये 100 लोकेशन तू नाटकात 30 फुटात बांधलेस ना, तर ते तुझं स्किल आहे आणि ते तुझं नाटक आहे म्हणून. आणि मग त्याची बक्षिसं मिळाली, उत्पल दत्तमय. मग लिहित गेलो, रवी वर्मा लिहिला, हे लिहिला ते. आणि मग ते व्यसनच लागलं की नाटक लिहित गेलो. अभिनय होताच माझ्याकडे, तो करतच. पण माधव मनोहरांशी एक वेगळं नातं जुळलं. नातं जुळलं म्हणजे तुला सांगू की मतकरी जेवढा लाडका होता त्यांचा रत्नाकर, तेवढा मी देखील त्यांचा लाडका होता. म्हणजे मला मुलासारखा, रे ये तू आला नाहीस की मला चैन पडत नाही. कठीण नाटकाशी मुकाबला करणारा नाटककार असं माधवराव म्हणायचे मला. म्हणायचे नाही, लिहिला होता त्यांनी. पंचम म्हणून ते लिहायचे त्याच्यात. ते तर मानसपुत्र होतो मी त्यांचा. आणि आजही मला त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था आणि प्रेम आहे. असा समीक्षक नाही रे अजून आला समोर. नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन, तुम्हाला भावलेलं सगळ्यात कोणतं माध्यम? नाटक जिवंत आहे. टेलिव्हिजन सर्वाधिक समाधान कुठल्या प्लॅटफॉर्मने दिलं? नाटकात दिलं. वा. आज ओव्हरऑल बघत असताना, म्हणजे OTT सारखं माध्यम आहे सगळ्या ह्याच्यात, कोणतं माध्यम तुम्हाला तेवढंच सशक्त वाटतं काका? तुला खरं सांगू, ही माध्यमं अजून सशक्त करता येतील उत्तम सकस लेखन असेल तर. मुळात कशी आहे, ही जी काही दूरदर्शन किंवा ही दूरदर्शन नॉट एक्झॅक्टली, ही OTT वगैरे, याच्यावर लिखाण सकस असणं गरजेचं आहे. आणि ते नाही आहे. जे चालतं ते चालवलं जातं असं होतं. या दूरदर्शनच्या ज्या काही ह्या टी व्हीच्या मालिका आहेत त्या तर फार भयानक आहेत. मग एकाच टाईपच्या 4 मालिका एकाच ठिकाणी बघायला मिळाल तर ते दुर्दैव असतं. मला बघावे लागतात कारण माझी घरात काम करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी मी मालिका बघतो. मग ती चांगली वाईट ह्याची त्यांच्याशी विचारांची हे करत नाही मी. पण एकूणच जो काही दर्जा खाली जात चाललाय, लेखन नाही, सकस लेखक मिळत नाही. चॅनल सांगता ते तुम्ही करणार असाल तर कशासाठी करता रे? मला पट्ट म्हणून मी करतो. जसं मी अनिता पाध्याचं उदाहरण देतो की अनिता म्हणाले, अशोक काका तुला मी काय शिकवणार? जेव्हा ती झी मराठी होतं तेव्हा प्रमुख. आणि मी तेव्हा ऍक्टर म्हणून कामही केलं होतं त्याच्यामध्ये. लेले मास्तरांचा रोल आपला आबाळ माया सिरियलमध्ये. तर त्याच्यानंतर मी सांजभूल लिहित होतो तेव्हा आम्हाला तो सुभाष घेऊन गेला होता जाधव की अरे ते लेखकांचं आता हे ते तेव्हापासून सुरू झालं. तर म्हटलं बाई सांग, तू सांगशील तसं लिहू, तुला पाहिजे पण तू मला पटवून दे, हे लॉजिकली हे असं आहे म्हणून असं लिही. त्याचं कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप काय कुठेतरी पाहिजे. आणि मग ते कॉम्बिनेशन जे येईल ना ते उत्तम येईल. हा, तो होलिस्टिक अप्रोच असेल. मी तर अनेक वेळेला यांना सांगतो की आपण एक सगळ्यांनी मिळून बसूया, करूया, छान काहीतरी लिहूया रे. मागे वळून पाहताना कोणता निर्णय हा सगळ्यात महत्वाचा वाटतो आणि काय म्हणजे सर्वाधिक अभिमान वाटावा असा कोणता डिसिजन होता असं तुला वाटतं अशोक? राजा, मला काही चॉईस नव्हता रे. जे माझ्या समोर परिस्थितीने उभं केलं ते मी स्वीकारत गेलो आणि ते सगळंच चांगलं होतं असं माझं म्हणणं आहे. या सगळ्यात अश्वत्थाम्याचा तात्विक पैलूवर जर बोलायला गेलो तर चिरंजीवत्व हा टेक्निकली आशीर्वाद वाटतो का तशा अर्थानं हा शापित आहे?
हा शापित आहे. मी शापित चिरंजीव पण लिहिलेला आहे सप्तचिरंजीवमध्ये. हा शापित आहे. हा शापित चिरंजीव यासाठी आहे की त्यांनी जे कृत्य केलं, आता 7 सप्तचिरंजीव बघितलेस तर प्रत्येकाच्या पाठी काय काय एक विशेषण लावलेलं आहे, एक सिम्बॉल आहे काहीतरी. कृपाचार्य विद्वान होते, परशुराम, हे तर विष्णूचे अवतार आहेत, व्यास किंवा विभीषण म्हण की हे हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भेटतात. अश्वत्थामा एकटाच असा आहे की जो शापित आहे आणि आजही तो वणवण फिरतो. आजही अश्वत्थामा अनेकांना भेटतो. म्हणजे तू जर इथे गेलास नदी नर्मदा परिक्रमा. हा नर्मदा परिक्रमाला तर तू दिसतोच दिसतो. इथे मी अस्तंब्याला राहिलो होतो 4 दिवस त्याच्या डोंगराच्या खाली, तेव्हा अनेक उदाहरणं अशी आली आहेत की त्यांनी काय काय केलंय ते. एखादं सांगू शकशील तर? एक तुला सांगतो, जोशी नावाचे इंटिओलॉजिस्ट होते, ते त्या पर्वतावर जायला चढायला निघाले. एका बिल्लासारखा दिसणाऱ्या माणसाने, काय कुठे चाललात म्हणाला यावेळेला, नाही मला अस्तंब्याला हा अश्वत्थामाला भेटायचं आहे. काय ते सहज असं म्हणलं, मला महाभारताचं युद्ध बघायचं आहे. ही गोष्ट सत्य आहे. ही PhD झालेल्या डॉक्टर देशमुखांनी पण लिहिलेली आहे पुण्याच्या. तर ते इंटिओलॉजिस्ट जोशी हे पुण्यातच राहायचे, बालगंधर्वाच्या समोर. तर त्यांना सांगितलं की तुला महाभारताचं युद्ध बघायचं, म्हणजे तू बघायला गेलास तर तुझं पुढं काय झालं तर काय करायचं. नाही काय आहे म्हणायला, कुठे काय असं काय असं. इतक्या त्या कॉन्फिडंटली त्यांनी काय केलं, त्या भिल्लांनी एक राऊंड असा मारला आणि त्याला सांगितलं इथे उभे राहायच्या, बाहेर पडू नका. आता महाभारताचं युद्ध तुम्हाला बघायचं आहे ना, महाभारताचं युद्ध सुरू आहे. कृष्णाचा शंख आणि अर्जुनाचा शंख, हां तो देवदत्त शंखाचा जेव्हा आवाज येईल अर्जुनाचा, तेव्हा तुम्ही आणि 5 जन्य ह्याचा, तर दोघांचे ते आवाज येतील तेव्हा सांभाळून. आणि त्यांना ते समोर दिसलं आणि ते बेशुद्ध पडले. ते हॉस्पिटलमध्ये नंदुरबारच्या होते, आदिवासींनी नेलं होतं. आणि ह्या इन्सिडेंट त्यांनी सांगितला जोशींनी. असे अनेक इन्सिडेंट आहेत, तुला कादंबरी देईन मी पाठवून, वाचली, तुला त्यातून बरंच काही मिळेल. एक वेगळा इंटरव्ह्यू तुला करता येईल त्याच्यावर. निश्चित. हे सगळं म्हणजे हे सगळं अंगावर येतं. म्हणजे अरे हे घडलंय, हे असं झालंय. तो इथे दिसला, इथे गेला, इथे ती उदयन नदी आहे, त्याच्यात वर शंकराचं देऊळ आहे, ते अश्वत्थाम्याने बांधलेलं आहे. तिकडे अस्तंबा पर्वत, सातपुड्याचा पहिला पर्वताच्या खाली, तिथे त्यांनी बांधलेलं आहे. तिथे फुलं जी अश्वत्थामा ठेवतो ती फक्त हिमालयात मिळतात. आणि त्यांना व्यासपौर्णिमेला व्यासाने दिलेली एक फांदी आहे, ती फांदी त्याच्याकडे वरती अस्तंबा पर्वत आहे, 4500 फूट उंच आहे पर्वत तो. प्रत्येक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी द्वादशीला अश्वत्थाम्याची यात्रा भरते. लाखो भाविक एक छोट्याशा पायवाटेवरून चढतात, त्याचा आशीर्वाद घेतात आणि धनत्रयोदशीला शेती करायला लागतात आदिवासी. तर हे सगळं आहे, हे सगळं दिसतं. माझे काही वाचक तिकडे गेले होते त्यावेळेला, त्यांनी हे सांगितलं अनुभव आम्हाला की आम्हाला वरती जायला नाही मिळालं, अर्ध्यावरच एवढी गर्दी होती. पण ते आम्ही बघितलं की तुम्ही काही लिहिलंय ते खोटं नाही आहे त्याच्यात, म्हणजे आम्हाला अनुभव आला. तर त्याचं आणखीन काय पाहिजे रे. तर ड्रॅमॅटिक लिबर्टी आपण नाटककार हे आपण घेतो कादंबरी, कारण ते घ्यायचं जास्तीत जास्त रंजक करायला किंवा पुढे वाचकाने माझ्यावर चल बघ. आणि म्हणून नाटक मी केलं की तू घेऊया. मग अश्वत्थामा करणार दुसरा माझ्यासमोर ॲक्टर नव्हता कोणी रे. संग्राम माझा छोटा दिसत होता. नाही, पण हे सगळं करत असताना आज समाजात अश्वत्थाम्याची वेदना कुठे कुठे दिसते? कुठे कुठे आहे बघ ना. प्रत्येक क्षेत्रात अश्वत्थाम्याची वेदना आहे. तू नुसता वर्तमानपत्र काढ, प्रत्येक ठिकाणी ती वेदना आहे. मी मगाशी येताना तुला सांगितलं ती माझी वेदना आहे. शेवटचा सेगमेंट ही मुलाखत अशीच सुरू राहावी, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे हो, भैरवी त्या पद्धतीने करत असताना रॅपिड फायर राऊंड तुमच्याबरोबर करावं असं वाटतं. कर. रंगभूमी की कॅमेरा? रंगभूमी. अभिनेता की लेखक? दोन्ही. आवडती भूमिका, व्यक्तिरेखा असं जर विचार? आवडती भूमिका माझी अल्बममध्ये मी केला होता तो रोल, आणि नाटकामध्ये शंभू महादेव, अश्रूंची झाली फुलामध्ये. अपूर्ण राहिलेले स्वप्न कोणतं असं वाटतं?
तसं नाही म्हणता येणार मला जे स्वप्न पूर्ण करावं असं वाटतं त्यासाठी मी जीवापाड मेहनत करतो आणि करतो. एक दिग्दर्शक ज्याच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल? हा, दिग्दर्शक म्हणून मला दामू केंकरेंच्या हाताखाली काम करायला आवडलं असतं. पहिलं मानधन मिळालं त्याची आठवण नेमकी काय आहे? पहिलं मानधन मला प्रभाकर पणशीकरांनी दिलं, त्याची आठवण फार सुरेख आहे. म्हणजे मी नाना पाटेकर मला म्हणाल तर मानधन ठरवा, सगळं ते ठरवायचं असतं. म्हणजे पहिल्याच दिवशी मी आणि नाना बरोबर होतो आणि मी वरती गेलो, तर म्हटलं बरं मी ठरवतो, पण मी बोलू शकलो नाही कारण मी त्या बाबतीत फार असं हे आहे, मी भेड असतं करेक्ट शब्द वापरला, भेड असतं. तर मी काही त्यांना म्हटलं नाही. आणि मग पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी मला मानधनाचं पाकिट दिलं त्याच्यात 50 रुपये होते. अरे म्हटलं 50 रुपये मला, मी टॅक्सीने येतो जातो ते संपून जातात, 50 रुपये घरी देऊ काय तुमच्या नाटकाला वेळ दिला. मी त्यांना पैसे परत द्यायला दिले. म्हटलं राहू द्या, म्हटलं मी तसंच काम करतो, पैसे नकोत मला तो तरी आनंद घ्या. असू दे रे पणशीकर मला, असू दे रे. त्यांचा तो चेहरा बघून म्हटलं चला ठेवूया, हे बाजूला ठेवून देऊया. असं ते करता करता मी लोकांसाठी पणशीकरांना सांगायचं. आणि एक दिवस असा आला की मला 750 रुपये पणशीकरांनी स्वतःहून नाईट वाढवून दिली होती. क्या बात आहे. बरीच वर्ष गेली अर्थात, पण मी कधी नाईट मागितली नाही त्यांच्याकडे, मला एवढे मानधन द्या किंवा काय द्या. कोणता संवाद आजही मनात रुंजी घालतो? एखादा संवाद? शिरवाडकरांबरोबरचा संवाद आहे. संवाद तुला मी नाटकातला म्हणून दाखवू का? ह्याच्यातला दाखवतो मी. शिरवाडकरांचा नटसम्राट नाटक मी डिरेक्ट केलं प्रभाकर पणशीकरांनी घेऊन. राजन भिसेसारखा एक वेगळा प्रायोगिक रंगभूमीचा माणूस मी सेटला घेतला आणि वेगळा सेट, हिरव्या चादरी. आणि नटसम्राटांना जेव्हा आठवण येते नाटकाची आणि नाटकातून आपली आजची परिस्थिती ते जेव्हा त्याची कम्पेअर करतात तेव्हा टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन हे करताना ते हिरव्या चादरीवर येतात. हे मी जे केलं, शिरवाडकरांना मी सॉलिडोकीमध्ये बदल केले. पणशीकर म्हणाले मी नाही तात्यांना सांगू शकत. म्हटलं मी सांगतो तात्यांना. तात्या म्हणाले ऐक, माझ्या भरजरी वस्त्राला चिंदी लावायची नाही. म्हटलं मी कुठे चिंदी लावतोय? म्हटलं मी मस्त आणखीन भरजरी वस्त्र करतोय ते. आणि जेव्हा त्यांच्या अंगणात मला दाखवलं नाटक करायचं नाही. म्हटलं बरं. नाशिकला त्यांच्या अंगणात जेव्हा आम्ही हे केलं नाटक, तात्या असे बसून होते. बोलवलं मला, आधी का भेटला नाहीस मला? क्या बात आहे. त्या अपेक्षा काय पाहिजे रे? हे कुठून? तात्या शिरवाडकर जेव्हा असं म्हणतात आधी का भेटला नाहीस, तर तुला मी माझी सगळीच नाटकं दिली असती. महाभारतातली आणखीन एखादी व्यक्तिरेखा साकारावीशी वाटली तर ती कोणती असेल? महाभारतातली आणखीन एक व्यक्तिरेखा साकारावीशी वाटते जी स्वतः सॅक्रिफाईस करत 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 जगली, ती विदुर. की आयुष्यात त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही ना, काही, फक्त तो दुसऱ्यांसाठी जगला. स्वतःच एक वर्जन, नववर्जन आज तरुण वयातला अशोक समेळ तुम्हाला भेटला तर त्याला नेमकं काय सांगाल? त्याला फक्त एवढंच सांगेन, छान राहा, मस्त राहा, हसत राहा, छान उत्तम कर्म कर, माणसांशी माणूस म्हणून चांगला वाग, हसत वाग, कोणाचं वाईट करू नको, कोणाला वाईट म्हणू नकोस. बस, आणखीन तुला काय पाहिजे? सगळं मिळेल. मग एका शब्दात जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी अश्वत्थामा काय? अश्वत्थामा माझं सर्वस्व आहे, कारण मी स्वतः अश्वत्थामा आहे. रंगभूमीबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांग? कोणाच्या? रंगभूमी. रंगभूमी हे आपलं दैवत आहे रे, जगणं आहे. नाटक आयुष्यभर जगत आलो, नंतर जेव्हा नाटक जगलं ते नाटक आजही मी जगतोय. बघ 84 वर्षी जर मी अश्वत्थामा करतोय, 2 तास नॉनस्टॉप बोलतोय, तर बघ आता तुझ्या इंटरव्ह्यूला परत बोललोय मी. खरं. आणि यानंतरच्या काळातही 100 वर्षांनी 50 वर्षांनी प्रेक्षकांनी अशोक समेळांना काय म्हणून लक्षात ठेवावं असं वाटतं? खरं सांगू तुला, काही म्हणून लक्षात ठेवू नये मला. का? प्रेमाने आठवण कधीतरी आली तर हात जोडावे बस. अशोक काका, इतकं आपलेपणाने तू आणि मनमोकळेपणे बोललास. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि इतकं आपलेपणाने तू व्हॉट्सअपशी बोललास त्याबद्दल मनपूर्वक आभार. माझ्यासमोर माझा अमित बसलाय, माझा मुलगा मला प्रश्न विचारतोय, तर एवढा आपलेपणाने नको का बोलू? माझे डोळे भरले. तू माझा इंटरव्ह्यू घेतोय. बाकी जनरली मी व्यावसायिक दिला असता, तसं नाही देऊ शकत मी. जी वस्तुस्थिती आहे ती तुझ्यासमोर मी विशद केली. नाही, अगदी खूप साऱ्या शुभेच्छा अशोक काका. थँक्यू. आणि आमचंही आयुष्य तुला लाभो. अरे नाही यार, तेवढीच एनर्जी तुला लाभ. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.